नमस्कार। आज दिनांक 15 फेब्रुवारी 2014। आजची तिथी माघ वद्य प्रतिपदा, वार शनिवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राइम वॉच। क्षुल्लक कारणावरून युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला, त्यामुळे युवक गंभीर जखमी झालाय। मोबाईल दुरुस्त करून दिला नाही म्हणून भांडण झालं व भांडणाचं पर्यवसान हल्ल्यात झालं। शुक्रवारी रात्री पराग मनमोहन गणेदीवाल या 26 वर्षीय युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात पराग गणेदीवाल गंभीर जखमी झाला। मोबाईल दुरुस्त करून दिला नाही म्हणून मयूर ठाकूर, जाजू गायधरे यांनी जखमीला शिवीगाळ केली व चाकूने मारून गंभीर जखमी केलं। राजापेठ पोलिसांनी 326 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या प्रेयसीला भेटवस्तू देण्यासाठी त्याने चक्क चोरी केली। गाडी चोरी करून प्रेयसीला भेटवस्तू देण्याचा घाट घातला गेला, मात्र तो यशस्वी झाला नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॅलेंटाईन डेला प्रेयसीला भेटवस्तू देण्यासाठी दुचाकीची चोरी एका युवकाने केली। वलगाववासी अनिकेत अरुण देऊळकर या 23 वर्षीय युवकाने आपली MH27 AE 2939 क्रमांकाची होंडा खापर्डे बगीचा येथे आपल्या मित्राच्या गॅरेजजवळ उभी केली व स्वतः नागपूरला गेला। तो परत न आल्याने त्याचा भाऊ प्रणित देऊळकर गाडी आणण्यासाठी गेला, मात्र गाडी जागेवर नव्हती। शहर कोतवाली पोलिसात याविषयी तक्रार दाखल करण्यात आली। वायरलेसच्या माध्यमातून पोलिसांनी संदेश पोहोचवला असता मालवीय चौकातून शंकर कोलटके हा ती गाडी चालवताना दिसला। कळलं असता त्याने ही गाडी समाधान नगर येथील रहिवासी 20 वर्षीय सुमेध पांडुरंग मेश्राम यांनी दिल्याचं मंगेशनं सांगितलं। कोतवाली पोलिसांनी दोघांनाही अटक करून गाडी जप्त केली आहे। परतवाड्याच्या सिद्धार्थ महाविद्यालयाजवळून वाहणाऱ्या नाल्यात 26 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला। हत्या झाल्याचा आरोप मृत युवकाच्या बहिणीने केला आहे। त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे। परतवाड्याच्या सिद्धार्थ महाविद्यालयाजवळून वाहणाऱ्या नाल्यात 26 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला। या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असून येलकीपूर्णा येथील रहिवासी हा युवक अमोल शिवाजीराव गीद आहे। मृतक अमोलची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या बहिणीने केला आहे। अमोलचे पिता भंतेजी आहेत। ते परतवाड्याच्या बुद्ध विहारमध्ये राहतात। शवविच्छेदन करून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। पोलीस पुढील तपास करत आहेत। परतवाड्याहून नितेश किल्लेदार यांचा हा रिपोर्ट। धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगावजवळ असणाऱ्या वीट भट्टीच्या मालकावर देशी कट्टा रोखून अपहरण करून खंडणी मागणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। बोरगाव विटाळा येथील आपल्या वीटभट्टीवर काम करत असताना राजेश तुळशीराम पाटणकर यांना राजू वायकर, छोटू यादव, धीरज वानखडे, विवेक ठाकूर यांनी देशी कट्ट्याचा धाक दाखवून 1 लाखांच्या खंडणीची मागणी केली। त्यांच्याच MH31 EA 3298 क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीतून त्यांचं अपहरण केलं। फिर्यादीच्या मित्राला फोन करून त्याच्याकडे आशिष गुणवंत बिरेला पाठवून 20,000 रुपये देण्यास भाग पाडले। पैसे दिल्यानंतर पाटणकर हे कसेबसे सुटले व त्यांनी मंगरूळ दस्तगीर पोलिसांकडे तक्रार दाखल केली।
ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी तपास चक्रे फिरवून आशिष बिरे व नितीन रामदास बावणेला ताब्यात घेतला आहे। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। बेरार मुस्लिम एज्युकेशनल कॉन्फरन्स व महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीनं 10वीच्या उर्दू माध्यमांच्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी शैक्षणिक कन्व्हेन्शनचं आयोजन करण्यात आलं। अल अजीज फंक्शन हॉल येथे झालेल्या या कन्व्हेन्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बेरार मुस्लिम एज्युकेशनल कॉन्फरन्स तथा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीनं वर्ग 10च्या उर्दू माध्यम विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी शैक्षणिक कन्व्हेन्शन घेण्यात आलं। या कन्व्हेन्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अमरावती शहरात प्रथमच आयोजित या शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात अल अजीज फंक्शन हॉलमध्ये लीलावते कलामे पाकने झाली। सैफिया उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी सय्यद शोएब, सय्यद साबिर व अरशद खान यांनी लीलावते कलाम पाकचे पठण व भाषांतर केले। हमदे पाकचे वाचन उर्दू असोसिएशन गर्ल्स हायस्कूलचे फरीन तबस्सुम सय्यद जावेद अली यांनी केले। तसेच नाते पाकचे वाचन निदा हायस्कूलचे मोहम्मद फैजान यांनी केलं। प्रास्ताविक प्रोफेसर सय्यद अजीजुल हसन व कार्यक्रमाची रूपरेषा जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक हुसेन यांनी सादर केली। अमरावती शहराच्या एकूण 14 उर्दू हायस्कूलच्या 10वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी कन्व्हेन्शन आयोजित करण्यात आलं होतं। मोहम्मद रिजवान खान मुंबई यांनी येथे मार्गदर्शन केलं। गोल सेटिंग, टाइम मॅनेजमेंट, 10वी नंतरचे अभ्यासक्रम तसंच पेपर प्रेझेंटेशन बाबत स्लाइड शो व प्रोजेक्टरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली। ही माहिती पालक व शिक्षकांसाठी उपयुक्त ठरली। कार्यक्रमाला जिल्हा सचिव मोहम्मद गयास, मोहम्मद हनीफ, जावेद इक्बाल जौहर व उपाध्यक्ष अमीन खान अहमद खान, विभागीय सचिव मोहम्मद नाजिम, अब्दुल रज्जाक, मोहम्मद गयास, प्रोफेसर अजीजुल हसन, राजिक हुसेन, अनिक अहमद, मिर्झा जफर बेग, डॉक्टर नासिरुद्दीन अंसार, मजहर सुफी, इफान अहमद, मुजाहिदुल्लाह खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। अब्दुल राजिक हुसैन, मुजफ्फर हुसैन, जिला सदर महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संगठना। आज महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संगठना और बरार मुस्लिम एजुकेशनल कॉन्फ्रेंस की जानिब से यहाँ पर एक एजुकेशनल कन्वेंशन लिया गया है, जो कि अमरावती शहर के एसएससी स्टूडेंट्स, पेरेंट्स और टीचर्स के लिए लिया गया है। हमने इस प्रोग्राम में माहिरीन तालीम को इन्वाइट किया है और वो यहाँ पूना और बॉम्बे से जो लोग आए हैं वो हमारे स्टूडेंट्स को और पेरेंट्स को कुछ बातें ऐसी बताने वाले हैं जिससे हमारे स्टूडेंट्स का मुस्तकबिल रोशन बन सकता है। शहर अमरावती में इस किस्म का ये पहला प्रोग्राम है और मैं बहुत खुशकिस्मती समझता हूँ कि ये मौका महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संगठना और बरार मुस्लिम एजुकेशनल कॉन्फ्रेंस को मिला है और हमें आज यहाँ पर पूरे अमरावती शहर से बहुत अच्छा रिस्पांस मिला है। पूरे शहर की तमाम स्टूडेंट्स और टीचर्स यहाँ पर मौजूद है और हमारे आज के इस प्रोग्राम में कामयाबी के लिए हमारे संगठन के सेक्रेटरी मोहम्मद गयास सर और तमाम जिम्मेदार हजरात ने बहुत मेहनत की है और हमें ऐसा खुशी महसूस हो रही है कि बच्चों की हाजिरी से हमें ऐसा लग रहा है कि हमारी ये कोशिश कामयाब हुई है। जनलोकपाल अशक्य झाल्याने केजरीवाल यांनी राजीनामा दिला असा आरोप करून आंदोलनं करण्यात आले आहेत। त्यांच्या राजीनाम्याचे पडसाद अमरावतीतही उमटले आहेत। शहराच्या मुख्य चौकांमध्ये नारेबाजी करून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। मुकेश अंबानींविरुद्ध FIR दाखल केल्यानेच भाजप आणि काँग्रेसने जनलोकपाल विधेयकाला विरोध केला, त्यामुळे केजरीवालांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप करून आपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री 9 वाजता राजकमल चौकात, जयस्तंभ चौकात नारेबाजी केली व निषेध नोंदवला। देश का नेता कैसा हो, केजरीवाल जैसा हो, जनलोकपाल लाके रहेंगे असे नारे कार्यकर्त्यांनी दिले। या नारेबाजीने चौक दणाणून गेले। विधानसभा संसदेमध्ये जे बिल ठेवण्याचीच फक्त माग केली, त्याला देखील भाजप आणि काँग्रेस यांनी उधळून लावलं। जेव्हा की काँग्रेस ह्या जे आमच्या डिमांड्स होत्या, 18 आम्ही मागण्या ठेवल्या होत्या की त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तरच आम्ही तुमचं समर्थन घेऊ। ते समर्थन त्यांनी दिलं आणि तरी देखील त्याला आज विरोध केला आहे संसदेमध्ये। कोणाही पक्षाला असं वाटत नाही की एक सशक्त जनलोकपाल बिल यावं। जे लोकसभेमध्ये जनलोकपाल बिल आहे ते सशक्त जनलोकपाल बिल नाही आहे आणि दिल्लीमध्ये जर हे जनलोकपाल बिल जर आलं
संसदेमध्ये येऊ सुद्धा दिलेलं नाही आहे. आणि त्याच्याने भ्रष्टाचार भारत मुक्त व्हावा हाच आमचा प्रण आहे, आम आदमी पार्टीचा प्रण आहे. त्याच्यामुळेच अरविंद केजरीवाल यांनी एवढी मोठी त्याची रिव्हॉल्युशन उभं केलेलं आहे. आणि त्याच्या समर्थनार्थ त्यांनी भ्रष्टाचार भारतातून मिटावा म्हणून आज त्यांनी स्वतःचं पद देखील त्यांनी त्यागलेलं आहे. आणि त्यांच्या समर्थनार्थ आम्ही म्हणू इच्छितो की केजरीवाल आप आगे बढ़ो, हम आपके साथ आहे. आणि इथे अमरावती शहरातील खड्डे ही नवलाईची बाब नाही. हे खड्डे पाहता बांधकामाचा दर्जा दिसून येतो. अनेक दिवसांपासूनचे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. इरविन चौकातील नालीचा रपटा तुटलेला आहे. हा रपटा नागरिकांसाठी धोकादायक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोरासमोर रस्त्याच्या वळणावर वाहणाऱ्या नालीवर रपटा ठिकठिकाणी तुटलेला आहे. अनेक दिवसांपासूनचा हा रपटा आहे. हा रपटा जीवघेणा ठरतोय. अनेक जण या खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाले आहेत, तरी देखील येथील बांधकाम झालेलं नाही. वर्दळीच्या रस्त्यावर असलेले हे खड्डे धोकादायक आहेतच, शिवाय याचं बांधकाम अतिशय निकृष्ट असल्याचं दिसून येतंय. नालीवरील हा थर अतिशय पातळ असून येथे लोखंडाचा वापरही अत्यंत सुमार झालेला दिसतोय. हा रपटा एकाच नाही तर 3 ठिकाणी तुटलेला आहे. हा ताबडतोब दुरुस्त करण्याचं सौजन्य संबंधित विभागाकडे नाही. खाली खोल नाली आहे. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं रपट्यांचं बांधकाम होतं, याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक करत आहेत. एकविरा मंगल कार्यालयात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय जनजागृती शिबिर घेण्यात आलं. बचत गटांना मार्गदर्शन करून रोजगाराला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. खासदार आनंद अडसूळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एकविरा मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय जनजागृती शिबिर घेण्यात आलं. खासदार आनंद अडसूळ यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. विभागीय कार्यालय, खादी व ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म लघु व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकारच्या नागपूरच्या सहयोगाने हे आयोजन करून रोजगाराला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र अमरावती यांच्या वतीने बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी माजी आमदार संजय बंड, शिवसेना नेता गजाभाऊ, प्रशांत वानखडे, कृतिकर आदी मान्यवर उपस्थित होते. चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने महासभा घेण्यात येते. LBT जकात हटाओ व्यापार बचाओ अशी हाक व्यापाऱ्यांनी दिली आहे. 17 फेब्रुवारीला सोमवारी रात्री 8 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे LBT विरोधात महासभा घेण्यात येते. एका ठिकाणी व्यापारी संघटित होऊन रॅलीच्या स्वरूपात सांस्कृतिक भवनाला पोहोचणार आहेत.